नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या MPSC लाईव्ह ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न ह्याबाबत एक रिव्हिजनल लेक्चर घेत आहोत, ज्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी नक्की होईल. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, जसं की आपण पहिला प्रश्न इथे बघू शकतो की योग्य पर्याय निवडा. देशाच्या जो पहिला ऑप्शन आहे तो आहे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील मोजलेल्या स्थूल वर्धिताच्या बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणतात. ठीक आहे. नंतर सेकंड ऑप्शन आहे घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादालाच देशाचे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि जे ऑप्शन आहेत ते आहेत फक्त एक, दोन्ही, फक्त दोन आणि दोन्ही नाही. तर आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. तर जसं की आपण इथे पाहू शकतो, जे पहिलं स्टेटमेंट आहे ते आहे की देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील. आता मित्रांनो, आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय, तर आपली जी देशाची बाउंड्री आहे, म्हणजे जो आपला फिजिकल एरिया ज्याला आपण म्हणतो, हा जर समज आपला देश असेल तर त्यामध्ये होणाऱ्या जितक्या काही आर्थिक क्रिया असतात त्या, प्लस त्यामध्ये दुसरं काय, तर आपल्या देशाच्या बाहेर जे दुसरे देश आहेत त्यामध्ये जे आपल्या एम्बेसीज आहेत, म्हणजे परदेशी जे दूतावास आहेत, तो सर्व एरिया, या सर्व एरियामध्ये ज्या काही आर्थिक ॲक्टिव्हिटीज होतात किंवा आर्थिक क्रिया होतात त्या सर्वांचा एक जो प्रदेश तयार होतो त्याला आपण बोलतो आर्थिक प्रक्षेत्र. ठीक आहे. आणि तिथल्या सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील, म्हणजे एका फायनान्शियल इयरमधील मोजलेल्या स्थूल वर्धिताच्या, म्हणजे ज्याला आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतो, त्यांना त्यांच्या बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच GDP म्हणतात. ठीक आहे. म्हणजे ही स्टेटमेंट हे बरोबर आहे. हे GDPचं स्टेटमेंट आहे. सोप्या अर्थात जर आपल्याला GDP समजायचा झाला तर त्याचा अर्थ काय, तर एखाद्या देशामध्ये एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये, म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये जितक्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांची एक प्रकारे अंतिम मूल्यांची बेरीज. ठीक आहे. त्यांना आपण GDP म्हणतो. आता जे सेकंड स्टेटमेंट आहे ते आहे की घटक किमतींना, म्हणजेच फॅक्टर कॉस्ट. आता घटक किमती म्हणजे काय, तर जसं की आपल्याला उत्पादनाचे घटक माहिती आहेत, ज्याच्यामध्ये पहिला येतो भूमी, सेकंड आहे श्रम, आणि थर्ड आहे भांडवल, आणि जे फोर्थ आहे ते काय, ते आहे उद्योजकता. ठीक आहे. फोर्थ आहे उद्योजकता. आता हे चार उत्पादनाचे घटक म्हणून समजले जातात. ठीक आहे. उद्योजकता, हे चार उत्पादनाचे घटक समजले जातात आणि ह्यांना जे पे केलं जाते त्याला आपण फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किमती म्हणतो. आणि ह्या घटक किमतीनं मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनालाच, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे NNP, यालाच देशाचे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. ठीक आहे. तर हे देखील बरोबर आहे, म्हणून इथे जो ऑप्शन आहे तो असेल दोन्ही बरोबर. ठीक आहे. सेकंड ऑप्शन GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे. म्हणजेच घटक किमतीवरचा GDP, त्यामध्ये आपण जेव्हा कर ॲड करू आणि त्यामधून जेव्हा अनुदाने लेस करू, ठीक आहे, तेव्हा आपल्याला मिळते, अनुदाने लेस करू तेव्हा आपल्याला मिळते बाजार किंमत किंवा मार्केट प्राईस. ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे ना मित्रांनो, तो मार्केट प्राईसकडून फॅक्टर कॉस्टकडे येण्याचा आहे, म्हणून तिथे कर लेस केलं. ठीक आहे. त्यानंतर जो फॅक्टर कॉस्ट आहे तिथून जेव्हा आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजे NDP ॲट फॅक्टर कॉस्ट काढायचा असतो ना, तेव्हा आपल्याला फक्त घसारा मायनस करायचा असतो. ठीक आहे. जसं की मी म्हटलो की स्थूलमधून निव्वळमध्ये जाताना आपल्याला घसारा किंवा जे डेप्रिसिएशन आहे ते मायनस करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पादाच्या संकल्पना, म्हणजे नॅशनल प्रोडक्टच्या संकल्पना, जसं की मी मगाशी तुम्हाला समजवलं की नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय, तर नॅशनल प्रोडक्टमध्ये सुद्धा मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्ट आहेत, जसं की आपण मगाशी आता समजून घेतलं. इथे देखील ग्रॉस नॅशनल प्रोडक्टवर येताना, फॅक्टर कॉस्टकडे येताना कर मायनस करावे लागतात आणि अनुदान ॲड करावे लागतात. ठीक आहे. आणि इथून पण ग्रॉसमधून निव्वळकडे जाताना घसारा मायनस करावा लागतो. ठीक आहे. सेम आहे. आणि जसं की मी मगाशी सांगितलं की परदेशातून जे प्राप्त उत्पन्न होतं, म्हणजे भारतीय जे परदेशात आहेत ते जे उत्पन्न कमवतात ते आपण नॅशनल प्रोडक्टमध्ये ॲड करतो. ठीक आहे. म्हणजे GDPमध्ये ते इन्क्लूड नसतं, आपण फक्त नॅशनल प्रोडक्टमध्ये ॲड करतो, म्हणून हा ॲरो इथे दिला आहे. ठीक आहे. आणि हा ॲडचं चिन्ह आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. सेकंड क्वेश्चन आहे योग्य पर्याय निवडा.
उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलेले असते. ठीक आहे. सेकंड ऑप्शन आहे उत्पन्न पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलेले असते. आणि थर्ड ऑप्शन आहे खर्च पद्धतीत आयात व निर्यात वरील खर्च व उत्पन्न ग्राह्य धरले जात नाही. ठीक आहे. याचे ऑप्शन्स आहेत सर्व बरोबर, 1 व 2 बरोबर, 2 व 3 चूक आणि सर्व चूक. तर मित्रांनो, जसं की आपण इथे बघू शकतो की उत्पादन पद्धतीने जे काढलेलं असतं राष्ट्रीय उत्पन्न ते बाजारभावाला मोजलेलं असतं. तर मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. जे काही आपण उत्पादन घेतो, ज्या काही वस्तूंचं आपण उत्पादन घेतलेलं असतं, ठीक आहे, त्यांच्या बाजारभावानुसारच राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. एकतर उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. ठीक आहे. या 3 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. आणि एक गोष्ट असते की ह्या तिन्ही पद्धतीने जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं ते नेहमी सेम आलं पाहिजे. आणि ह्याचा वापर वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करतात. म्हणजे वेगवेगळ्या गुड्स जे असतात किंवा जे वस्तू आहेत त्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. ठीक आहे. तर आपण पहिलं जे ऑप्शन पाहिलं तर उत्पादन पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न नेहमी बाजारभावालाच मोजतात. तर हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर जे उत्पन्न पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न असतं ते बाजारभावाला मोजतात. तर मित्रांनो, चूक आहे हे. उत्पन्न पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभाव नाही तर घटक किमतीनं मोजलेलं असतं. ठीक आहे. तर हे चूक आहे. त्यानंतर खर्च पद्धतीत आयात व निर्यात ह्यांचा खर्च उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही. तर मित्रांनो, हे देखील चूक आहे. तर का? खर्च पद्धतीमध्ये आयात व निर्यातचं देखील उत्पन्न ग्राह्य धरलं जातं किंवा खर्च ग्राह्य धरला जातो. ठीक आहे. तर ऑप्शन आपलं काय येतं, मग आन्सर काय येतं? तर आपलं आन्सर येतं ऑप्शन नंबर 3, 2 व 3 चूक. ठीक आहे. आता आपण पुढचा ऑप्शन बघूया किंवा पुढचा क्वेश्चन बघूया. तिसरा क्वेश्चन आहे, चुकीचा पर्याय निवडा. विल्यम डिग्बी यांनी सर्वप्रथम भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले नाही. सेकंड आहे PC महालनोबिस यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. तिसरं आहे भारतीय सांख्यिकीय संस्थेची स्थापना 17 डिसेंबर 1934 साली झाली. आणि चौथा आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 साली झाली. ठीक आहे. ऑप्शन्स काय आहेत मित्रांनो? ऑप्शन्स आहेत फक्त 1 व 4, 2 व 3 आणि 1, 2 व 3. तर यामध्ये चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर पहिला तर आपण प्रथम पर्याय बघूया की तो काय बोलतो की विल्यम डिग्बी यांनी सर्वप्रथम भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले नाही. ठीक आहे. हे बरोबर आहे. हे विल्यम डिग्बीने मोजलं नव्हतं तर कोणी मोजलं होतं? दादाभाई नौरोजी यांनी. कोणत्या तारखेस? 1867 आणि 1868 ह्या फायनान्शियल इयरमध्ये. ठीक आहे. दुसरा ऑप्शन जे आहे की PC महालनोबिस यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. तर मित्रांनो, हे चूक आहे. डॉक्टर VKRV राव ह्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर जे आहे की भारतीय सांख्यिकीय संस्थेची स्थापना 17 डिसेंबर 1934ला झाली आहे. तर मित्रांनो, 34ला झाली आहे का? तर नाही, ती झाली आहे 1931. ठीक आहे. भारतीय सांख्यिकीय संस्था. ठीक आहे. त्यानंतर जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती, नॅशनल इन्कम कमिटी, ती 4 ऑगस्ट 1949 रोजी झाली होती किंवा त्याची स्थापना झाली होती. तर हे देखील बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 साली झाली. आणि पहिला जो ऑप्शन आहे तो देखील आपला बरोबर आहे आणि दुसरा आणि तिसरा हा चूक आहे. ठीक आहे. तर इथे ऑप्शन काय येईल? चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर 2 व 3 हे चूक आहेत. ठीक आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो, जी भारतीय सांख्यिकीय संस्था आहे त्याबद्दल जर आपण पाहिलं तर ह्याचे जे अध्यक्ष होते ते होते PC महालनोबिस. ठीक आहे. PC महालनोबिस यांनी 1931 साली स्थापना केली होती ह्याची, भारतीय सांख्यिकीय संस्थेची. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. जसं की आपण इथे बघू शकतो, वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं ते पर्टिक्युलर त्यांच्या सालानुसार इथे दिलेलं आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी 1867 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. ते 340 कोटी होतं तेव्हा. आणि दरडोई म्हणजे पर कॅपिटा इन्कम 20 रुपये होता. VKRV राव यांनी 1931-32ला मोजलं होतं तेव्हा पर कॅपिटा 62 रुपये होता. नंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीने जेव्हा 1949 साली मोजलं तेव्हा पर कॅपिटा 225 होता आणि राष्ट्रीय उत्पन्न 8,710 कोटी होतं. ठीक आहे मित्रांनो. आणि ते मोजलं होतं
1948-49 ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. तर पुढचा क्वेश्चन काय बोलतोय की पहिला ऑप्शन जो आहे तो आहे की केंद्रीय सांख्यिकीय संघटना म्हणजेच सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसची स्थापना 1955ला झाली. नंतर CSOचे जे म्हणजे हीच संस्था CSOचे सांख्यिकीय विंग, औद्योगिक सांख्यिकीय विंग, इकडे औद्योगिक शब्दावर भर द्या मित्रांनो, औद्योगिक सांख्यिकी विंग हे दिल्ली येथे आहे. ठीक आहे. नंतर तिसरा आहे NSSO ची स्थापना किंवा त्याची पुनर्रचना जी होती ती 1970ला झाली होती. आणि जे चौथा आहे ते NSSO राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचे काम करते. NSSO म्हणजे काय, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस. ठीक आहे. आता तर ते ऑर्गनायझेशन झालं आहे, तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला मित्रांनो, पहिली जे आहे ते आपण बघूया की CSOची स्थापना 1955ला झाली. तर मित्रांनो हे चूक आहे. CSOची स्थापना 1955ला नाही झाली, तर ती 1954ला झाली आहे. आणि त्यांनी जे कार्यारंभ केला म्हणजे कार्य करणं सुरू केलं ते झालं 1955ला. ठीक आहे. हा खूप मायनर डिफरन्स आहे, पण तरी पण तुम्ही खूप लक्षात ठेवा, कारण की अशावर आयोग नेहमी फसवतं आपल्याला. ठीक आहे. तर याकडे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्या. त्यानंतर जे CSOची औद्योगिक सांख्यिकी विंग आहे ती दिल्ली येथे नसून ती आहे कोलकाता येथे. ठीक आहे मित्रांनो, कोलकाता येथे आहे. ठीक आहे. तर ती दिल्ली येथे नसून कोलकाता येथे आहे. त्यानंतर NSSOची पुनर्रचना 1970मध्ये झाली आहे का, तर हो, NSSOची पुनर्रचना 1970मध्ये झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर NSSO राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचे कार्य करते. तर मित्रांनो हे चूक आहे. NSSO राष्ट्रीय उत्पन्न मोजत नाही, तर CSO हे राष्ट्रीय उत्पन्न मोजतं आणि ते जे पब्लिश करतं ते नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स या नावाने पब्लिश करतं. ठीक आहे. CSO नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स या नावाने पब्लिश करतं राष्ट्रीय उत्पन्नाबाबत आकडेवारी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आपण पाहू शकतो 5वा की कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जानेवारी 2000मध्ये स्थापन करण्यात आला. नंतर दुसरा आहे की उत्पादन पद्धतीचा वापर सेवा क्षेत्रासाठी केला जातो आणि बांधकाम क्षेत्रासाठी उत्पन्न पद्धत वापरतात. आणि चौथा आहे स्थिर किमतींना मोजलेल्या GDPला वास्तविक किंवा रिअल GDP म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन्स आहेत 3 व 4 बरोबर, 1 व 2 बरोबर, फक्त 4 बरोबर आणि सर्व बरोबर. तर आपण एक एक करून आधी ऑप्शन बघूया. जो पहिला आहे ऑप्शन, त्यामध्ये आपण कायमस्वरूपी या शब्दाकडे नीट फोकस केलं पाहिजे. तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जो होता तो जानेवारी 2000मध्ये स्थापन जरूर करण्यात आला होता C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. पण कायमस्वरूपी जो राष्ट्रीय सांख्यिकी आयोग होता ना मित्रांनो, तो सुरेश तेंडुलकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली 2006मध्ये स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे. तर हे तुम्ही चांगलंच लक्षात ठेवा की 2006मध्ये कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि जानेवारी 2000मध्ये सुद्धा एक स्थापन करण्यात आला होता, तो होता C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर जो सेकंड ऑप्शन आहे की उत्पादन पद्धतीचा वापर सेवा क्षेत्रासाठी करतात, तर चूक आहे. हे सेवा क्षेत्रासाठी उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. ठीक आहे. तर उत्पादन पद्धतीचा वापर हा वस्तू यांसारख्या उत्पादक क्षेत्रासाठी उत्पादन पद्धतीचा वापर करतात. ठीक आहे. त्यानंतर बांधकाम क्षेत्रासाठी उत्पन्न पद्धत वापरतात, तर हे देखील चूक आहे. बांधकाम क्षेत्रासाठी खर्च व वस्तू प्रवाह पद्धत, खर्च व वस्तू प्रवाह पद्धत वापरतात. ठीक आहे. आणि जो चौथा जे आहे की स्थिर किमतीनं मोजलेल्या GDPला वास्तविक किंवा रिअल GDP म्हणतात. आता स्थिर किमती म्हणजे काय, तर स्थिर किमती आणि चालू किमती आणि स्थिर किमती ह्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो. चालू किमती ह्या आत्ताच्या ज्या करंट किमती असतात ना, करंट प्राइसेस बोलतात, ज्या आता चालू किमती असतात ज्याच्यामध्ये इन्फ्लेशन देखील ॲड असतं. ठीक आहे. जे इन्फ्लेशन आहे म्हणजे काय, तर भाववाढ जी होते दिवसेंदिवस ती देखील यामध्ये ॲड असते. पण स्थिर किमतीमध्ये काय असतं मित्रांनो, एक पर्टिक्युलर मूलभूत इयर पकडलं जातं, एक बेस इयर म्हणून पकडलं जातं आणि त्यानुसार त्या किमतीनुसार त्यावेळेसचा GDPचं मापन केलं जातं. ठीक आहे. आता हे का करतात, जेणेकरून जे इन्फ्लेशन आहे म्हणजे भाववाढ आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो काढण्यात यावा म्हणून, म्हणजे तो बाजूला सारला जावा म्हणून. त्याने काय होतं मित्रांनो, आता समज एखाद्या देशाचा GDP असेल आणि त्या GDPमध्ये जर आपल्या वाढ दिसत असेल
तर मित्रांनो त्याचं एक हे देखील कारण असू शकतं की त्या देशामध्ये इन्फ्लेशन देखील खूप वाढलेलं असेल, म्हणून देखील त्या देशामध्ये GDP वाढलेला आपण दिसू शकतो. मग असं होऊ नये म्हणून तो GDP स्थिर किमतींवर मोजतात. ठीक आहे, ज्यामध्ये इन्फ्लेशनचा इफेक्ट जो असतो तो कट करता येतो. ठीक आहे मित्रांनो, तर मग ह्याचा आन्सर काय होईल, तर जसं की आपण पाहिलं की ते चौथं बरोबर आहे, पहिलं चूक आहे, दुसरं देखील चूक आहे आणि तिसरं देखील चूक आहे. तर काय आन्सर फक्त 4 बरोबर. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, तर GDP डिफ्लेटर म्हणजे GDP अवस्थितिक हे GDPतील वाढ घट मोजण्याचे परिमाण आहे किंवा घट मोजण्यासाठी किंवा वाढ मोजण्यासाठी वापरतात. त्यानंतर हेडलाईन GDP जो आहे तो 2015 पासून चालू बाजार किमतीत मोजलेल्या GDPचा वापर करतात. ठीक आहे, हेडलाईन GDP म्हणून 2015 पासून चालू बाजार किमतींच्या GDPचा वापर करतात. ठीक आहे, त्यानंतर 2018-19 मधील उद्योग क्षेत्राचा GDP मधील हिस्सा हा 31.30% आहे. आणि चौथा ऑप्शन काय आहे, तर कृषी व उद्योग क्षेत्राच्या एकूण GDP मधील हिस्सापेक्षा सेवा क्षेत्राचा हिस्सा GDP मधील हिस्सा दुप्पट आहे. ठीक आहे, तर आधी आपण पहिला ऑप्शन बघूया की GDP डिफ्लेटर म्हणजे काय मित्रांनो. तर जसं की आपण पाहिलं की जो मौद्रिक GDP असतो आणि जो रिअल GDP आहे, ठीक आहे, ह्यांचा जे गुणोत्तर आहे किंवा मौद्रिक GDPला जेव्हा आपण रिअल GDPने भाग देतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला GDP डिफ्लेटर मिळतो. आणि ह्याचा वापर GDP मधील वाढघट मोजण्यासाठी नाही तर किमतींमधील वाढघट मोजण्यासाठी करतात. ठीक आहे, त्यानंतर जो हेडलाईन GDP आहे तो 2015 पासून त्यासाठी चालू बाजार किमतीत मोजलेल्या GDPचा वापर करतात. तर मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे तो देखील चूक आहे. तर त्यामध्ये चालू नाही तर त्यामध्ये स्थिर, जसं की मी मगाशी आपल्याला सांगितलं की स्थिर म्हणजे काय, तर ज्यामधून इन्फ्लेशनचा इफेक्ट कट केला जातो. तर स्थिर किमतींना मोजलेल्या GDPचा वापर करतात आणि ती बाजार किमतीवरच करतात. ठीक आहे, त्यानंतर आहे 2018-19 मध्ये उद्योग क्षेत्राचा GDP मधील हिस्सा 31.30% होता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि कृषी व उद्योगाच्या एकूण GDP मधील हिस्सापेक्षा सेवा क्षेत्राचा हिस्सा दुप्पट आहे. तर तो दुप्पट नाही मित्रांनो, तर तो आहे 1.5 पट. ठीक आहे, तर हे खूप छोटे छोटे डिफरन्सेस आहेत किंवा हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आयोग नेहमी अशाच गोष्टींवरून आपल्याला फसवत असतं, म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर नेहमी लक्षात ठेवत जा. 2018-19 मध्ये GDP मधील हिस्सा उद्योग क्षेत्राचा 31.30% आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे बघितलं इथे, जसं की आपण बघू शकतो 2018-19चं GDPचं दिलेलं आहे. तर त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा 14.37, औद्योगिक क्षेत्राचा हिस्सा किंवा उद्योग क्षेत्राचा हिस्सा 31.30 आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा 54 आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांच्या तो 1.5 पट आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण 7वा आणि शेवटचा प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे की वर्ल्ड बँकच्या 2019च्या रिपोर्टनुसार GDPच्या बाबतीत भारताचा क्रमांक 7वा लागतो. सेकंड जे ऑप्शन आहे ते आहे 2019 मध्ये PPP म्हणजेच पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. आणि जे तिसरं ऑप्शन आहे ते आहे राज्य GDP मध्ये गुजरातचा प्रथम क्रमांक लागतो. आणि ह्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन्स पाहिले तर ते आहेत, पहिलं आहे की 1 व 2 बरोबर, दुसरं आहे 2 व 3 बरोबर, तिसरं आहे सर्व चूक आणि चौथा आहे सर्व बरोबर. तर चला मित्रांनो एक एक करून आपण आधी वरचे ऑप्शन्स पाहूया. तर त्यामध्ये काय आहे की वर्ल्ड बँक 2019च्या रिपोर्टनुसार GDPच्या बाबतीत भारताचा क्रमांक हा 7वा आहे. तर मित्रांनो तो 7वा आहे का, तर नाही, तर तो आहे 5वा. ठीक आहे, आता ह्यामध्ये काय आहे, तर जे वर्ल्ड बँक आहे आधी आपण त्याच्या बाबतीत काही माहिती घेऊया. तर वर्ल्ड बँकची स्थापना कधी झाली आहे मित्रांनो, 1944ची जी ब्रेटन वूड परिषद होती त्यामार्फत जी वर्ल्ड बँक आहे आणि IMF यांना ब्रेटन वूडच्या जुळ्या बहिणी म्हणतात, ब्रेटन वूड ट्विन सिस्टर्स असं म्हणतात. तर IMF आणि जी वर्ल्ड बँक आहे तिची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी झाली. ठीक आहे मित्रांनो, 27 डिसेंबर 1945 रोजी ह्या दोघांची स्थापना झालेली आहे. आणि वर्ल्ड बँक काय करते मित्रांनो, तर जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत ते पब्लिश करते, जे लोन्स वगैरे देण्याची कामं आहेत ते सर्व कामं वर्ल्ड बँक करते. तर कोणत्या अर्थव्यवस्थेला म्हणजे कोणत्या देशाला जर लोन वगैरे हवं असेल ते देखील वर्ल्ड बँक देते. ठीक आहे, तर त्यांच्या रिपोर्टनुसार भारताचा 7वा नाही 5वा क्रमांक आहे. आणि जे पहिले 4 आहेत ते कोणते आहेत, तर GDPच्या बाबतीत पहिला क्रमांक जो लागतो तो लागतो USAचा, त्यानंतर सेकंड क्रमांक लागतो चायनाचा, तिसरा क्रमांक मित्रांनो आहे
तो आहे जपान आणि जो चौथा क्रमांक आहे तो आहे जर्मनी. ठीक आहे, चौथा क्रमांक जो आहे तो आहे जर्मनी आणि जो 5वा क्रमांक लागतो तो आहे आपल्या भारताचा. ठीक आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. सेकंडमध्ये काय आहे तर 2019मध्ये PPP म्हणजेच पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय तर जो $1 आहे त्या $1च्या बाबतीत जर आपला भारताचा विचार केला तर रुपयांमध्ये जर आपण कन्वर्ट केलं म्हणजे $1चे जर आता 70 रुपये असतील तर अमेरिकेमध्ये $1मध्ये किती वस्तू येतात आणि भारतामध्ये 70 रुपयामध्ये किती वस्तू येतात ह्यांची एक प्रकारे कंपॅरिझन केली जाते. ठीक आहे, त्याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो. आणि त्यामध्ये भारताचा दुसरा नाही तर तिसरा क्रमांक लागतो. ठीक आहे, तिसरा आता तो कोणानंतर तर पहिला जो आहे तो आहे चायना, पहिला चीन आहे, दुसरा जो आहे तो आहे USA. ठीक आहे, आणि जो तिसरा आहे दुसरा आहे USA आणि जो तिसरा आहे तो आहे आपला भारत. ठीक आहे, तर हे देखील स्टेटमेंट चुकीचं होऊन जातं. आणि राज्य GDP मध्ये गुजरातचा प्रथम क्रमांक लागत नाही तर तो लागतो आपल्या महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्राचा राज्य GDP मध्ये प्रथम क्रमांक लागतो. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन काय येणार सर्व चूक. ठीक आहे, तर मित्रांनो असं सर्व आपण आता जे नॅशनल इन्कम आहे त्याबाबत बघितलेलं आहे आणि त्यामध्ये आपली खूप चांगली रिव्हिजन झालेली आहे. याचा फायदा आपल्याला नक्कीच येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईनच्या एक्झामला होणार आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, जेणेकरून ह्याचा फायदा तुमच्या मित्रांना देखील होईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.